धुळे जिल्ह्यात खरीपात लागवड केलेल्या कांदा काढणीला सुरुवात झाली, मात्र शिंदखेडामध्ये मजूर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। कांदा काढणीचा खर्च उत्पादनापेक्षा अधिक होतोय, त्यात कांद्याला दर मिळत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळेमध्ये शेतकरी बेमुदत उपोषणावर ठाम आहेत। शासनानं वर्ग केलेल्या जमिनी परत द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। त्यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच त्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे, त्यामुळे 14 दिवसांपासून बालकं पोषण आहारापासून वंचित आहेत। बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण अधिक वाढण्याची यामुळे शक्यता आहे। भंडाऱ्यात वैनगंगा नदीच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह लीक झाल्यानं पाणी गळती सुरू आहे। या पाणी गळतीमुळे 1.5 महिन्यांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। नदीकाठावरून कोबरा बटालियन दरम्यान पाईपलाईन टाकण्यात आली आहे। पलाडी गावाजवळ व्हॉल्व्ह लीक झाल्यानं पाणी गळती सुरू आहे। तक्रार करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। असा आरोप नागरिकांनी केला। नाशिकच्या निफाडमध्ये रस्त्याचं काम रखडलंय, याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। संबंधित यंत्रणेनं या अर्धवट कामाची तातडीनं दखल घेत रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करावं अशी मागणी होतीये। अहमदनगर शहरातील सर्जेपुरा गोकुळवाडी परिसरात नागरिकांनी भर चौकात बॅनर लावत आपल्या समस्या सोडवण्याची मागणी केली। शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्ता, ड्रेनेज लाईन आणि स्वच्छतेच्या समस्या वाढल्यात। वारंवार नगरसेवकांना विनंती करूनही समस्या दूर न झाल्यानं समस्यांचा बॅनरच लावण्यात आलाय। चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरचे फुटपाथ बेपत्ता झाले। शहरातील पादचारी मार्गावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचारी मार्ग बंद झालेत, तर बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिक आणि व्यापारी रस्त्याच्या बाजूलाच वाहनं लावतायत, त्यामुळे मार्ग अधिकच रुंद होतोय। यावर महापालिका आणि वाहतूक विभागानं कडक पावलं उचलण्याची मागणी होती। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रस्त्याची दुरवस्था झाली आहे। हा रस्ता 5 वर्षापूर्वी तयार करण्यात आला होता, मात्र कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे काही महिन्यातच रस्ता उखडायला सुरुवात झाली होती। या रस्त्यावरून जाण्यासाठी वाहन चालकांना प्रचंड कसरत करावी लागते। व्यावसायिक गॅसच्या दरात कपात करण्यात आली। 39 रुपये 50 पैशांनी व्यावसायिक गॅस स्वस्त करण्यात आलाय। नवे दर आजपासूनच लागू झालेत। घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाहीये।